तुम्ही हायरॉक्स हा शब्द कधी ऐकलाय का? फिटनेस फ्रीक असाल किंवा सोशल मीडिया वापरत असाल तर नक्कीच ऐकला असेल, कारण सध्या इंस्टाग्राम उघडा किंवा लिंक्डइन स्क्रोल करा किंवा फिटनेस इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ पहा, हायरॉक्स हा शब्द सतत कानावर पडतोय. काही जण त्याला फिटनेसचं भविष्य म्हणतायत, तर काही जण आयर्न मॅन ट्रायथलॉनपेक्षा सुद्धा मोठा ट्रेंड म्हणतायत, तर काहींच्या मते हा फक्त महागडा सोशल मीडिया शो ऑफ आहे. गेल्या काही महिन्यात भारतात हायरॉक्सचा असा काही क्रेज वाढलाय की हजारो लोक त्यासाठी खास ट्रेनिंग घेत आहेत, लाखो रुपये खर्च करतायत आणि फक्त ही एक रेस पूर्ण करण्यासाठी महिनोन महिने तयारी करतायत. पण प्रश्न असा आहे की हायरॉक्स म्हणजे नक्की आहे तरी काय? अचानक भारतात याचं एवढं वेड का लागलंय लोकांना, आणि हा खरोखरच फिटनेसचा पुढचा टप्पा आहे की फक्त एक नवीन ट्रेंड आहे? आजच्या व्हिडिओत अगदी थोडक्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. हायरॉक्स हा विषय काही आजचा नाही आहे. याची सुरुवात 2017 मध्ये जर्मनीमध्ये झाली होती. स्पोर्ट्स बिझनेसमॅन क्रिश्चियन टॉयट्झगे आणि ऑलिम्पियन मारिट्स फर्स्ट यांनी अशी स्पर्धा तयार करण्याचा विचार केला की जी मॅरेथॉनसारखी फक्त धावण्याची नसेल आणि क्रॉसफिटसारखी फार अवघडसुद्धा नसेल. म्हणजेच रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या दोन्ही गोष्टींचं परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि या आयडियातून तयार झाली हायरॉक्स, जगातली सर्वात मोठी इनडोअर हायब्रिड फिटनेस रेस. आज ही स्पर्धा 300 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 85 पेक्षा जास्त शहरांमध्ये आयोजित केली जाते आणि 2025-26 या एका सीझनमध्ये तब्बल 5.5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्यात सहभाग घेतला होता. आता ही रेस नेमकी असते कशी ते सांगतो. नाव ऐकून वाटेल की ही एखादी साधी रनिंग स्पर्धा असेल, पण तसा अजिबात नाहीये. हायरॉक्समध्ये एकूण 8 किलोमीटर धावायचं असतं, पण प्रत्येक एका किलोमीटर नंतर तुम्हाला एका कठीण फंक्शनल वर्कआउटला पूर्ण करावं लागतं. म्हणजे पहिला 1 किलोमीटर धावल्यानंतर 1000 मीटर स्कायर्ग, मग पुन्हा 1 किलोमीटर धावणं आणि त्यानंतर स्लेड पुश, त्यानंतर पुन्हा रन आणि पुन्हा मग स्लेड पुल, मग बर्पी, ब्रॉड जम्प्स, रोविंग, फार्मर्स कॅरी, सँडबॅग लंजेस आणि शेवटी 100 वॉल बॉल्स. अशा प्रकारे धावणं आणि वर्कआउट याचं चक्र 8 वेळा चालतं. त्यामुळे ही स्पर्धा फक्त स्पीडची नसते, तर ताकद, स्टॅमिना, मानसिक तयारी आणि कन्सिस्टन्सीची खरी टेस्ट असते. हायरॉक्समध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे कोणतीही कट ऑफ टाइम लिमिट नसते. तुम्ही प्रोफेशनल ॲथलीट असाल तर 1 तासाच्या आसपास पूर्ण करा, किंवा आठवड्यात 3 दिवस जिम करणारे सामान्य फिटनेस प्रेमी असाल तर 2 ते 3 तास घेऊन पूर्ण करा. उद्देश फक्त जिंकणं हा नसून स्वतःला चॅलेंज करणं हा आहे. त्यामुळे ओपन, प्रो, डबल्स आणि रिले अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये जवळपास कोणताही फिटनेस प्रेमी सहभागी होऊ शकतो. पण भारतात याचा अचानक एवढा क्रेज का वाढलाय? खरं तर यामागे अनेक कारण आहेत. पहिलं म्हणजे भारतीय फिटनेस कल्चर बदलतोय आता. काही वर्षांपूर्वी फिटनेस म्हणजे फक्त मोठे बायसेप, 6 पॅक्स किंवा जास्त वजन उचलणं इतकंच मानलं जायचं. पण आता लोकांना फंक्शनल फिटनेस, एन्ड्युरन्स आणि रिअल स्ट्रेंथ महत्त्वाची वाटू लागलेली आहे. क्रॉसफिट अनेकांना खूप कठीण वाटतं, तर मॅरेथॉनमध्ये फक्त धावणं अनेकांना कंटाळवाणं वाटतं. हायरॉक्सने या दोघांच्या मधला एक भन्नाट पर्याय दिलाय. दुसरं मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया. हायरॉक्सचे इव्हेंट्स हे साध्या स्पर्धेसारखे नसतात. मोठं इंडोर स्टेडियम, डीजे, लाईट्स, हजारो प्रेक्षक, जोरदार म्युझिक आणि फिनिश लाईन पार करताना मिळणारा अनुभव, हे सगळं कॅमेऱ्यावर खूपच आकर्षक दिसतं. त्यामुळे इंस्टाग्रामवर हायरॉक्सचे रील्स अक्षरशः व्हायरल होऊ लागले आहेत. आज अनेक फिटनेस इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि सेलिब्रिटी याच स्पर्धेचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. भारतात गेल्या वर्षी मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या हायरॉक्समध्ये जवळपास 1650 जण सहभागी झाले होते. पण फक्त एका वर्षात चित्र पूर्ण बदललं. बँगलोरमधल्या स्पर्धेसाठी 8500पेक्षा जास्त जणांनी रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे सहभाग 5 पट जास्त वाढला. शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक विनीता सिंग यांनी भारतातल्या अनेक हायरॉक्स स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. झेरोदाचे नितीन कामत, भारतीय क्रिकेटपटू रवी बिश्नोई आणि रियान पराग यांसारखी नावं सुद्धा यात दिसली. त्यामुळे सामान्य फिटनेस प्रेमींमध्येही आपण हायरॉक्स करायचं अशी भावना निर्माण झाली आहे. पण जिथे लोकप्रियता असते तिथे वादही असतात. हायरॉक्सवर सुद्धा मोठी टीका होते, कारण ही स्पर्धा अजिबातच स्वस्त नाहीये. एंट्री फीज साधारण 7 ते 10 हजार रुपयांपर्यंत जाते. त्याशिवाय तयारीसाठी स्कायरिक, स्लेड, रोईंग मशीन, सँडबॅग्स यांसारखी उपकरणं असलेली विशेष जिम लागते. अनेक ठिकाणी हायरॉक्स ट्रेनिंगचे वेगवेगळे पॅकेजेस दिले जातात आणि त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. म्हणजे रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग, प्रवास आणि इतर खर्च धरला तर एका स्पर्धेसाठी चांगलीच मजबूत रक्कम खर्च होते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी असा आरोप सुद्धा केला आहे की हायरॉक्स आता फिटनेसपेक्षा व्हॅलिडेशनचं माध्यम बनत चाललंय. एका व्हायरल पोस्टमध्ये तर बँगलोरच्या स्पर्धेत आयोजकांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला.
काहींचं म्हणणं आहे की लोक फिटनेससाठी नाही तर सोशल मीडियावर मेडल आणि फिनिशर फोटो दाखवण्यासाठी यात भाग घेत आहेत. तर दुसरीकडे हायरॉक्सचे समर्थक म्हणतायत लोक लग्नात, गाड्यांवर किंवा लक्झरी वस्तूंवर लाखो रुपये खर्च करतात, मग स्वतःच्या फिटनेसवर पैसे खर्च करणं चुकीचं कसं? कदाचित दोन्ही बाजू काय प्रमाणात योग्य आहेत, कारण हायरॉक्स ही फक्त एक स्पर्धा नाही आहे, तर एक पूर्ण फिटनेस अनुभव आहे. त्यातून एक कम्युनिटी तयार होते. लोक स्वतःला नव्या पद्धतीने चॅलेंज करतायत आणि जिममध्ये केलेल्या मेहनतीची प्रत्यक्ष परीक्षा देतात. म्हणूनच अनेक जण याला जिम लवर्सची मॅरेथॉन असं सुद्धा म्हणू लागलेत. आता खरा प्रश्न असा आहे की हा ट्रेंड काही महिन्यात संपणार आहे की भारताच्या फिटनेस संस्कृतीत मोठा बदल घडवणार आहे? आज जिममध्ये जाणारा प्रत्येक जण बॉडी बिल्डिंग करत नाही. अनेकांना आता स्टॅमिना, स्पीड आणि फंक्शनल स्ट्रेंथ महत्त्वाचे वाटते. जर ही मानसिकता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षात भारतात हायरॉक्स ही फक्त एक स्पर्धा न राहता फिटनेसचं नवीन मापदंड बनू शकते. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हायरॉक्समुळे भारतात फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात तर झाली आहे. आता फक्त शरीर कसं दिसतं यापेक्षा शरीर खरंच किती सक्षम आहे हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरू लागला आहे. तुम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला होता का? या स्पर्धेविषयी ऐकलं आहे का? तुम्हाला या स्पर्धेविषयी नक्की काय वाटतं? या ट्रेंडविषयी नक्की काय वाटतं? हे सगळं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती.